डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेत असताना अनेक महत्त्वपूर्ण संशोधन कार्य केले. त्यांनी M.A. पदवीसाठी एन्शंट इंडियन कॉमर्स, प्राचीन भारतीय व्यापार या विषयावर प्रबंध लिहून 15 मे 1915 रोजी विद्यापीठात सादर केला. या प्रबंधाच्या आधारे 2 जून 1915 रोजी त्यांना M.A. पदवी प्रदान करण्यात आली. पुढे हा प्रबंध ॲडमिनिस्ट्रेशन ऑन फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या नावाने प्रकाशित करण्यात आला. यानंतर बाबासाहेबांनी PhD पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड एनालिटिकल स्टडी हा महत्त्वपूर्ण प्रबंध लिहिण्यास सुरुवात केली. या प्रबंधामध्ये त्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या आर्थिक धोरणांचा सखोल अभ्यास केला. भारताचा कारभार ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेटमार्फत कसा चालवला जात होता, सरकारी खर्चातील उधलपट्टी, करव्यवस्था, अंदाजपत्रकाची सुरुवात, प्रांतिक अर्थव्यवस्थेच्या विकास यांचे त्यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. 1917 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने हा प्रबंध स्वीकारला आणि त्यांना PhD देण्यास मान्यता दिली. मात्र प्रबंध प्रकाशित करून त्याच्या प्रति विद्यापीठात जमा केल्यानंतरच पदवी अधिकृतपणे प्रदान केली जाईल अशी अट घालण्यात आली. प्रबंध स्वीकारल्यामुळे 1917 पासूनच त्यांना आपल्या नावापुढे डॉक्टर हा शब्द लावण्याची परवानगी मिळाली. पुढे 1925 मध्ये हा प्रबंध द इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या नावाने लंडनमधील P.S. कंपनीने प्रकाशित केला. त्यानंतर 8 जून 1927 रोजी बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठाने PhD ही डॉक्टरेट पदवी अधिकृतपणे बहाल केली. त्यांच्या या ग्रंथाची प्रस्तावना प्राध्यापक एडविन सेलिग्मन यांनी लिहिली होती. बाबासाहेबांनी हा ग्रंथ बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला. 9 मे 1916 रोजी कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक डॉक्टर ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मानववंशशास्त्राच्या चर्चासत्रात बाबासाहेबांनी कास्ट्स इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट हा शोधलेख सादर केला. या लेखामध्ये त्यांनी भारतीय जाती व्यवस्थेची रचना, उत्पत्ती आणि विकास यांचे शास्त्रीय विवेचन केले. हा शोधलेख मे 1917 मध्ये इंडियन अँटिक्वेरी या मासिकात प्रकाशित झाला आणि नंतर पुस्तकाच्या स्वरूपात प्रसिद्ध झाला. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले प्रकाशित पुस्तक ठरले. कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना बाबासाहेबांना प्रख्यात तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्यूई यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे जेम्स शॉटवेल, एडविन सेलिग्मन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन यांसारखे महान प्राध्यापक त्यांना लाभले. बाबासाहेबांनी स्वतः एका मुलाखतीत म्हटले होते की, कोलंबिया विद्यापीठात मला अनेक महान प्राध्यापक आणि चांगले मित्र मिळाले. याच विद्यापीठात त्यांनी प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. हीच मूल्ये पुढे त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांच्या पाया बनली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या सहाय्याने बाबासाहेबांनी 3 वर्षांचा अभ्यासक्रम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण केला. त्यानंतर अर्थशास्त्रातील पुढील संशोधनासाठी आणि इतर पदव्या मिळविण्यासाठी त्यांनी शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्याची विनंती महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे केली. सुरुवातीला त्यांची विनंती नाकारण्यात आली. नंतर प्राध्यापक एडविन सेलिग्मन यांच्या शिफारशीमुळे त्यांना आणखी 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली. अशा प्रकारे कोलंबिया विद्यापीठातील बाबासाहेबांचे शिक्षण, संशोधन आणि विचारांची जडणघडण त्यांच्या पुढील जीवनकार्याला दिशा देणारी ठरली. येथील अनुभवामुळेच त्यांनी सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीचा मार्ग स्वीकारला आणि पुढे भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.